अमित राज ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चव्हाण यांना धक्काबुक्की केली। अमित राज ठाकरेंवर पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरणाच्या वादाला आता वेगळंच वळण लागलेलं आहे। अमित ठाकरेंच्या हस्ते प्रतिकात्मक अनावरण करण्यात आलं होतं। तर गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांच्या कोपरखैरणे इथल्या या पुतळ्याचं अनावरण रखडलेलं होतं आणि याच वेळी पोलिसांची परवानगी न घेता काल अमित ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं आणि याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तर यावेळी नेमकं काय झालं ते पाहूया। तर मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईत मोर्चा काढला होता। तसंच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक अनावरण केलं होतं। यावेळी त्यांनी गुन्हा दाखल झाला तरी चालेल असं वक्तव्यही केलं होतं। महाराजांचा असा पुतळा 4 महिन्यापासून धूळ खात बसलाय, जो लोकांसाठी, लोकांच्या आंदोलनामुळे, लोकांच्या मागणीमुळे जो झालाय। पण मला वाटतं की सरकारमधनं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी। त्याच्यामुळे तो 4 महिने मला वाटतं हा एक घाणेरडा कपडा होता त्यांच्या भोवती, तुम्ही बघितलं असेल, ते धूळ खात बसलेलं आणि मला ते बघवलं नाही। म्हणून आम्ही आज, मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा।